तात्काळ अंमलबजावणी करा हा विषय घ्या. त्याच्यामध्ये हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचं गॅजेट ह्या म्हणून उल्लेख करा. त्यामध्ये अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेण्याचं सरकारनंच कबूल केलं होतं. त्याही केसेस सगळ्या मागे घेण्याबाबत त्याच्यावरती उल्लेख करा. जो मागासवर्ग आयोग या आंदोलनामुळे गठीत झाला त्या आयोगानं अहवाल सुद्धा सरकारला सादर केला. तो सरकारनं स्वीकारून टिकणार आरक्षण याच्यासाठी कायदा त्यांनी पारित करावा. आपल्या आणखीन ज्या 4-5-6 मागण्या आहेत कोपर्डीसह त्याही तुम्हाला वाटल्यास आम्ही काही लिखित स्वरूपात आपण सगळ्यांना पाठवू. परंतु हे जे 5-6 मुद्दे आहेत हे प्रमुख आहे. सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित होऊन त्याची अंमलबजावणी हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपलं अमरोल उपनिषद सकाळी 10 पासून सुरू झालं. आता सगळ्यांनी काय असतं की इकडे एखाद्या रेंज कमी होत्या, रेंज घालतील, नेटवर्क जाम करतील. आपण आपल्या सोशल मीडियावर सुद्धा गावागावातल्या मराठी जास्त करून भर द्या आणि अफवावर जास्त विश्वास ठेवू नका. कारण आता अफवा खूप पसरल्या जातील. कारण आपल्यात काही गट आहेत अफवा पसरवणार. शांत डोक्यानं माहिती घ्या, काय प्रकार घडतोय काय नाही घडत आणि सगळे जागरूक राहा. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे तुमच्यासाठी. सगळं जागरूक राहा. तुमच्याकडे गावाकडे गेले तरी जागे राहा आणि इथं राहिले तरी जागे राहा. कारण ही लढाई आपल्याला जिंकू द्यायची नव्हती. सगळ्या सोयऱ्यांचा कायदाच येऊ द्यायचा नव्हता. हा आपण आणलाय. आता अंमलबजावणीसाठी सुद्धा सावध राहा. त्याच्यासाठी सुद्धा अंमलबजावणी न व्हावी म्हणून काही अफवा केल्या जातील किंवा सरकारकडून विरोधी पक्षांकडून. शेवटी आपण मराठा म्हणून अंमलबजावणी होऊस तर सगळेजण काम करा. आपण आपला परिसर सगळा जागा करा. आपण आपला परिसर आजपासून जागा करा. फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुम्हाला जितक्या भेटी देता येईल तितक्या, पण जास्त ताकदीनं या आमरण उपोषणाच्या पाठीशी सगळेजण उभा राहा. कोणी शांततेत रॅल्या काढतील, काय काय तुमच्या हिशोबानं असेल त्या पद्धतीनं फक्त शांततेत घ्या, पण ताकदीनं घ्या. नुसत्याच काढल्या म्हणून काढू नका. कारण त्या सगळा सहभाग या महिलांपासून सगळ्या गावकऱ्यांचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, काय ज्या तुम्हाला घोषणा करायच्या त्या शांततेत करा. आणि समाज म्हणून ही अंमलबजावणी होस तर सगळे कामं सोडायची वेळ आली तरी सोडा, सावध राहा. फक्त ही अंमलबजावणी होस तर सगळे एकतर्फी एकमतानं आपण ताकदीनं ही लढाई जिंकू. कारण कायदा हिसकावून आणला त्यावेळेस झालेली दिवाळी. आपल्याला या कायद्याची अंमलबजावणी करून या कायद्याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही अशा बांधवांची या कायद्याच्या माध्यमातून नोंद नसलेल्या सगळ्या सोयऱ्यांचं एक प्रमाणपत्र आपल्याला त्या कायद्यातून बघायचं. म्हणजे आपली आणखीन महादिवाळी पण राहिली, राज्याचा गुलाल पण आणखीन राहिलेला आहे आणि आपल्याला त्यानंतर विजयी सभा सुद्धा आपली राहिली. त्याच्याशिवाय विजयी सभा होणार नाही. अंमलबजावणी म्हणजे तुमच्या लेकरं मोठे होणे. तुमच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. आपले घराघरातले करोडो मराठींचे लेकर त्यांचे प्रश्न कायमचे मार्गी लागले पाहिजे. यासाठी आपल्याला सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी आपल्या पुढं प्रचंड मोठी आहे. थोडी मेहनत घ्या, जास्तीची मेहनत घ्या. समाज जागा करा. नुसतं बघू नका हे होईल ते होईल, मी सांगितलंय, मी सांगणार आहे. थोडी मेहनत घ्या, समाजाची जाणीव ठेवा आणि काम वाढवा. कारण तुम्हाला काम वाढविल्याशिवाय पर्याय नाही. तेच तोंड, तेच चेहरे, सारखं मी हे केलं नको. थोडे समाजाचा विचार करा. आपल्याला सगळ्याला याच्यात सामावून घ्यावं लागणार. कारण काय होतंय काय नाही तुम्हालाही कळतंय. थोडं गावाच्या ग्राउंडवर जा आणि लोकांना पुन्हा जागा करा. कारण इथं प्रश्न सामान्य मराठ्यांचा आणि करोडांचा प्रश्न. सध्या शेतीची कामं आपले खूप सरकार जागा करण्यासाठी निवेदनं देऊन ते करा आणि कोणाचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. उद्रेकाचं, जाळपोळीचं थोडा संयम ठेवा. भावना ढळू देऊ नका. मला तेही कळत आहे की तुमची भावना तुम्हाला थांबू देत नाही. मराठ्यांना उपोषण ते म्हणलं की थोडं
हे होतं, परंतु स्वतःवर कंट्रोल ठेवा, कारण याच्यात दुसरे साधून जाते. आपलं कोणीच काय करत नाही, दुसरेच साधून जाते. तर पाठीमागचा अनुभव आता पुढं अनुभवाला घ्या. ते आपण करतोय आणि दुसरंच कोणीतरी येतं त्यात काहीतरी करून जातो आणि ते विनाकारण आपल्या लोकांवरती येतं. त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवा. आणि जोपर्यंत आपल्या अंमलबजावणी आणि सगळ्या मागण्या मान्य नाही होणार तोपर्यंत त्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपर्यंत उपोषण थांबवलं जाणार नाही. तुम्हाला माझा आग्रह आहे, इथं करोडो पोरांचं, म्हणजे शेवटचं सांग, करोडो घरातल्या पोरांचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहे. उगाच हट्ट धरू नका. मला तुमची भावना कळती, पण कोणी या उपोषणात माझ्याकडे हट्ट धरायचा नाही. पाणी द्या, नमकं करा, तमकं करा. तुम्हाला सांगतो, समाजाच्या पोरांचं कल्याण होणं खूप गरजेचं आहे. समाजाच्या पोराचं जर वाटलं झालं, तुमचं माझं जगून तरी काय उपयोग. समाजाच्या पोरांच्या डोळ्यात येता आरक्षण हातातून जाईल आणि तुमच्या पाणी प्या, अमकं करा या नादात पुन्हा त्यांचं स्वप्न साकार होईल की जे आपल्यावर हसणार आहे त्यांचं. त्याच्यापेक्षा बाहेरून ताकद लावा ना. ताकदीनं मला इकडं पाणी प्या म्हणाली तर तिकडं गावाचे गावं ताकदी लावा ना. आणि तालुका बरं मोठमोठाले रॅल्या करा ना. इकडे येऊन तुम्ही विनाकारण ते विषय काढू त्यांचा असं होईल. पुन्हा माघार, पुन्हा मागं सरकले ही भाषाच नको. आता मी कितकं कठोर करायचं आहे तितकं कठोर मी करणार आहे. आणि तुम्ही किती म्हणले तरी मी ऐकणार सुद्धा नाही. त्यामुळं इथं समाज मोठा आहे, समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे, यासाठी हा माझा संघर्ष सुरू आहे. आणि त्याला तुम्ही गावातून तालुक्यातून ताकद लावा, इकडं पाणी प्या हे करा म्हणण्यापेक्षा एवढ्याच वेळेस मी समाजाचं ऐकणार नाही. नसता 5 महिने समाजाचा शब्द मी मोडलेला नाही आणि ओरडला सुद्धा. आणि यावेळेस समाजाचं नाही ऐकणार म्हणजे समाजाचेच लेकरं मोठे होणार आहेत म्हणून ऐकणार नाही. जो समाज म्हणतोय मी ज्या समाजाच्या पुढं जात नाही त्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोलतोय. मी त्यांचा शब्द डावतो म्हणजे त्यांच्या विरोधात थोडं चाललोय. त्यांच्याच लेकरांसाठी ही जीवघेणी कसरत पुन्हा एकदा देवाची बाजी लावून काढणारे. फक्त तुम्हाला बाहेर काय करायचं ते करायचं, इकडं सारखं म्हणू नका ते पाणी प्यान असं करा तसं करा. यावेळेस मी ते ऐकणार नाही, कारण आपल्याला अंमलबजावणी करायची. पुन्हा पुन्हा ज्यांच्या हातातून निष्काळून आणलंय त्यांचाच विजय नका होऊ द्यायचा. पण आपल्या लेकराच्या डोक्यावर हा शेवटचा गुलाल टाकायचा आरक्षणाचा. शेवटचा गुलाल याचा टाकला की आयुष्याच्या पोरांचं कल्याण होईल. त्यापेक्षा तिकडं गावाचे गावं उठवा, तिकडं तालुके तुमचे उठवा. शांततेत तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही करा आणि इकडं सुद्धा लक्ष ठेवा. कारण आंदोलनाकडे सुद्धा महाराष्ट्रातल्या मायबाप मराठ्यांनी आंतरवालीतल्या आमरण उपोषणाकडे लक्ष ठेवा. गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या माणसानं पोरांना सुद्धा जास्तीचं लक्ष आंतरवालीच्या उपोषणाकडे ठेवा. रात्रंदिवस इकडे डोळे लावून जास्त बसा, लक्ष ठेवा. कारण इकडेही काही गडबड होता कामा नाही हे सुद्धा लक्षात असू द्या. इकडं जास्तीचं लक्ष ठेवा. एवढंच सांगतो तुम्हाला आणि धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. अख्खा राज्य ब्लॉक होईल. अख्ख्या राज्यात तुम्हाला रोडवर नुसते लोक आणि लोकच दिसते ना. इकडे आंतरवालीकडे तुम्हाला पुन्हा एकदा 50-50 किलोमीटरवर लोकांना उभा राहायला जागा राहणार नाही, इतकी दिसणार. मी आता प्रत्यक्ष बघितलं. परंतु परिसरातल्या लोकांनी इकडे जास्तीचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातले तर सगळेच लोक इकडे येणार सुद्धा आहे. परंतु त्या उद्देशाने की हे लक्ष ठेवणं लोकांनी आणि पोरांनी, म्हणजे याचा अर्थ आपल्याला अंमलबजावणी करायची. त्यामुळे इकडं रात्रंदिवस लक्ष ठेवणं इथं गरजेचं आहे. त्यामुळे ते इथेही थांबणार आहेत आणि राज्यातलेही येणार आहेत. नाही आता भीतीला धोका निर्माण होऊ शकतो, होईल. एका जीवापेक्षा करोडो जीवाच्या चेहऱ्यावर आनंद खूप महत्वाचा असतो. काय असतं की आपण काय बघायचं आणि काय ध्येय ठेवायचं आपल्यावर असतं. आपलं ध्येय समाजाचे लेकरं या आरक्षणातून मोठे झाले पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी एक जीव महत्वाचा नाही, लोकांचा उलट आहे. ती घोषणा पण उलटी. एक मेले तरी चालत पण लाखाचा जगला पाहिजे. माझं पहिल्यापासूनच उलट आहे. आजच नाही, मी समाजाला मायबाप म्हणलं, कुटुंब बाजूला सारं, म्हणजे माझं उलटच आहे कार्यक्रम पहिल्यापासून. तसा एखादा जीव गेला तरी चालतो, पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर लेकरावर आनंद दिसला पाहिजे.
एका टक्के नोकलेल्या लेकरांना माहीत असतं भाऊ काय हाल आहेत त्याचे, कारण त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यापेक्षा आपण आपल्या जीवाची बाजी लावायची आणि हे समाजाला मिळू द्यायचं. समाजाचं तुम्ही विचारला ऐकणार नाहीत म्हणजे मी काय समाजाच्या विरोधात नाही चाललो, मी समाजाच्या नाही विरोधात चाललो. समाजाचं ऐकणार नाही म्हणजे त्यांचेच लेकरं मोठे होणार, त्यांचेच लेकरं मोठे करायचे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी त्या लेकरांना करून द्यायची. म्हणून ऐकायचं नाही. काय होतं, माणूस भावनिक होतो त्यावेळेस आणि मग भावनिक झाला की त्या हट्टापोटी कुठंतरी पाणी घे हे कर, मग ते केल्यामुळं पुढे उपचार घे डॉक्टरांचे, तर त्यामुळे समोरच्याचं इच्छा पूर्ण होती की आता जिंकत आलेली कुठेतरी आणखी 2 दिवस लांबणीवर पडली. त्यामुळे मला यावेळेस 1 घंटाही लांबणीवर पडू द्यायचा नाही अंमलबजावणीचा विषय. या करोडो गोरगरीब लेकरांच्या पदरात या आरक्षणाची अंमलबजावणी टाकायची, कायमचं आरक्षण टाकायचं. माझ्या जीवाला धोका होणार नाही, कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी आशीर्वाद ती रस्त्यावरती येणारच शांतते. त्यामुळे सरकारला याची अंमलबजावणी करावंच लागणार आहे. म्हणून सरकारला मी सांगितलं, आताही पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही या 1-2 दिवसात विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि मागासवर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिला, त्याचाही कायदा पारित करण्यासाठी तुम्ही बोलवा. नसता जाहीर करून टाका की 15 तारखेला सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहे आणि कायदा पारित करणार. हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊ, ती प्रक्रिया 1 घंट्यात सुद्धा पूर्ण होती. 1 घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं स्वीकारा. हे तुम्हाला 5 महिन्यापासून सांगतोय मी, आज नाही. आणि 5 महिन्यापासून या सरकारला सांगितलेलं आहे, त्यांनी हो हो करून आत्तापर्यंत आणलेलं आहे. केसेसबाबतही निर्णय ते सहज घेऊ शकते, त्याला काय प्रक्रियाच नाही. प्रक्रिया जर आम्हाला आहे तर तुम्हाला असे मी शेकडो उदाहरणं देईल सरकारला की प्रक्रिया न करता किती जणांच्या गळ्यात टाकून आता येईल न करता. त्यातलं पहिलं एकच उदाहरण देतो, बाकीची वेळ आली तर ती बी सांगतो. नावेला मला त्यांना सांगावं लागेल, कारण ती त्यांचीच लोक आहेत म्हणून. तुम्ही रात्री पहाटे सुद्धा राष्ट्रपती राजवट उठू शकता, 5 वाजता पाठव राष्ट्रपती राजवट उठू. सरकारच्या मनात आल्यावर काय होऊ शकतं. पण मराठ्यांची नाराजी सरकारनं पत्करू नका, मी जाहीर सांगतो त्यांना. कारण हे इतका मोठा समाज आहे की तुमचं स्वप्न मग कधीच पूर्ण नाही होऊ देणारा समाज. यांची नाराजी तुम्ही अंगावर घेऊ नका. लाख मराठा, लाख मराठा. ते तर द्यावंच लागणार, ते तर द्यावंच लागणार. ते आरक्षण त्यांना द्यावंच लागणार, कारण इथं काय जोर जबरदस्ती नाही आहे कोणाला. तुम्ही प्रमाणपत्राची त्याला घ्यायचं तो घेईल, त्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार. आतापर्यंत 1.5 करोड मराठ्यांनी आरक्षण त्यातून घेतलं असावं, कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा. कारण अंदाजे माहिती अशी ऐकू रात्रीची की 63 लाख नोंदी आत्तापर्यंत सापडल्यात म्हणून. आणि त्याच्या परिवारानं जरी केल्या आत्तापर्यंत काय केलं, 70 जणांना एका नोंदीवरून मिळाले, पहिला 140 पर्यंत मिळाले. एकूण डाटा 1.5 करोडापर्यंत गेला असेल. तर सरकार द्यायला तयार नाही, परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की 2 करोड मराठ्यांनी आत्तापर्यंत आरक्षण घेतलं असणार. आता त्याला कोणाला घ्यायचं नाही, त्याच्यासाठी मागासवर्ग आयोग आंदोलनात नेमलं होतं, त्याने अहवाल काढले ते घेतील. त्याच्यात जोर जबरदस्ती नाही, फक्त ते टिकल याची गॅरंटी आम्हाला पुढेही नाही. म्हणून आमचा हट्ट इथंच आहे की हे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पण आरक्षण. त्यामुळं कोणाचं त्यांचं पण ऐकून काही जणांचं 4-2 जणांचं मराठा समाजाने स्वतःच्या मुलाचा बी लॉस करून घेऊ नका, नुकसान करून घेऊ नका. ज्या नोंदी पण खूप सापडाल्या आणि समिती 23 डिसेंबरपासून काय करते आतापर्यंत हे सांगण्यात आलेलं नाही. एकूण सगळा उरगाडा या आंदोलनात मराठ्यांच्या बद्दल होणार आहे. फक्त सरकारला विनंती, मराठ्यांचा द्वेष त्याचा ऐकून करू नका, कारण हा मराठा आता पूर्वीचा नाही राहिला. जो त्याच्या लेकरासाठी एक आलेला आहे. सगळ्यांचं राजकीय सुप्रसाद करून टाकेल करिअरचा, सोडणार नाही. कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे, आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहे.
त्यामुळं सरकारने त्याच्या डोक्यातलं काढून टाका आणि त्याचं ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या हे जर तुम्ही नाही दिल्या त्याचा परिणाम तुम्हाला खूप मोठा भोगावा लागणार आहे. आणि त्याच्याने ज्या पक्षात तो राहतोय त्या पक्षाच्या नेत्यांना आमची विनंती, त्याला बळ द्यायचं थोडं कमी करा, कारण तो तुमच्याच जातीचं म्हणजे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून एकाच दोन करतोय आणि वाद लावण्याचा निर्माण करतोय. हे श्रीगोंद्याजवळ प्रकार घडलेला आहे. जर तुम्हाला त्याला थांबवायचं नसेल तर मराठ्यांचाही मग नाविलाज होणार आहे. जशा तसं उत्तर नाविलाजानं मराठी द्यायला कमी नाही येत. मग त्यांनी जर एकदा भाया मागं सारल्या तर मग मात्र मी माझ्या समाजाला शांत राहायचं आवाहन करतो, म्हणून समाज शांत आहे. आणि त्याला जरा समजून सांगितलं तर बरं होईल, नाही सांगितलं तर शेवटी मग आता नेत्याला त्याच्यामुळे परिणाम भोगावे लागणार आहे. हम सब डरांगे, हम सब डरांगे, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. नाही, माझ्याशी नाही बोलणं झालं. 2 तारखेला मागासवर्ग आयोगानं अहवाल तयार केला. सरकारनं ते सगळे निकष त्याची कार्यपद्धती ठरवून त्याचे निकष सरकारचे काढण्याची जबाबदारी किंवा मागासवर्ग आयोगाकडून काढून घेण्याची जबाबदारी. त्याच्यासाठी स्पेशल टीम, तिथं काय सरकारचाच अधिकारी मंत्री बसावा असं काय नाही. त्यांनी स्पेशल टीम त्याच्यासाठी तयार केली. हे सगळं तयार आहे. बहाणेबाजी सरकारची, सगळे निकष तयार आहे. कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे. गावात सरकारनं शिकवून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सुनावणी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. नसता पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला आणि गोरगरीब जे कोण लोक म्हणतायत आम्हाला नको, पुन्हा गोरगरिबाच्या लेकराचं वाटोळं ते नको म्हणणाऱ्यांमुळेच होणार आहे. त्यामुळं मराठा समाजाने दोन्हीकडे बी आपण आपला हात ठेवावा. हेही प्रमाणपत्र सगळ्यांनी काढून घ्यावे. टिकलं तर ते घ्या, नाही टिकलं तर इकडून सुरू. कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे. कारण त्या 4-5 जणांचं ऐकून आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करणार ती परत तेच मराठी त्यांच्याच त्या 5-6 जणांच्या मागं लागणार आहेत. तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं. आम्ही सांगत होतो आणखीन बी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या, कोणाचं ऐकू नका. कोणमी म्हणजे शेतकरी आहे, आपण शेतकरी आहे आणि क्षेत्रीय मराठी सुद्धा आपणच. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र घ्या. आपल्या लेकरांचं आपण वाटोळं आता करू नका. कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही. कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही. ते पूर्वी होतं. आपल्या हातून एकदा झालं असावं, माहीत नाही आता त्या काळात काय झालं. घ्या म्हणत होते, आपण घेतलं नाही. तसं आता मराठींनी वागू नका. मोठं व्हायचं बघा, आपले लेकरं मोठे करायचं बघा. आपली पलर कधी टाईट राहिली पाहिजे आणि आपली जात लई दिवसांनी एक आली ही फुटून देऊ नका. काही मोठा स्वाभिमानी येऊ, एक दिवस लेट होईल, होऊ द्या, पण जात नाही फुटू द्यायची. आता कोणाचं ऐकू. जात एक आली 75 वर्षात न मिळणारं मराठ्यांना मिळालं. त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे. ऑटोमॅटिक कोणाची चिकी आपल्या पुढे टिकू शकत नाही. तेव्हा जरी ओबीसी मराठ्यात भांडण लावायचा प्रयत्न करतो ना आपण, 1 ते 50-55% नुसते जमलोत बी ना तरी पुढचे हवा निघून जाईल. नुसतं जमलोत तरी मराठ्यांना शोधणं वगैरे सोपं नाही. पण आता तो ज्या पक्षात आहे त्या पक्षातला नेता त्यांना एकदा सांगत की तू नीट राह म्हणून, ते समजून सांगत नसतात नाही वेळाचे ते गावासाठी किडे म्हणतात. तसं याच्यामुळं त्याचा पक्षातले नेताही डॅमेज होऊ नये आम्ही हे त्यांना विनंतीनं सांगायला लागलो. त्याला जर दुसरा अर्थ काढायचा असला त्याला आम्ही काही करू शकत नाही. पण त्याच्यामुळं त्याचा नेता डॅमेज होऊ नये आणि विशेष करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेब हे डॅमेज होऊ नये. मराठ्यांचा न्याय करा. तुम्ही मराठ्यांना द्या, लवकर ताणून धरू नका. पुढं या तुम्ही दोघं दोघं सध्या मागं आहे. तुम्ही पुढं या, ही मोठी जाती. आता आम्ही आव्हान केलं ना तुम्हाला, तुम्ही म्हणत मग आम्हाला बोलीत नाही. आता आम्ही आव्हान केले तुम्हाला दोघांना पण. फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा. आता अधिकाऱ्याच्या कोणाच्या हातातला विषय नाही आहे, तुम्ही अंमलबजावणी करा आणि अहवालाचाही कायदा पारित करून टाका. आणि हैदराबादचं गॅजेट पण घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही घ्या आणि सातारा संस्थांचं घ्या. आणि पहिल्या शासकानं ते घेतलेलं आहे, आता तुम्ही शासक आहे, तुम्ही ते लागू करा. त्या केसेसही सगळ्या मागं घ्या.
फडणवीस साहेबांसुद्धा आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून एक तोडगा तातडीने काढा. एक पुढं आणि दोन मागं असं करू नका. कशाला मागं राहता दोघं? काय तुमचं मागं? सगळे समोर या, कारण ही जातला नाही आता, ही सुद्धा खूप मोठी आहे. त्याची गरज आहे तुम्हाला आणि याची गरज नाही असं तुम्ही कोणीच आता वागू नका. कारण ही जाती सुद्धा गरज आहे. ही जात जर संघ नसली ना, चांगल्या चांगल्याचे टांगे पलटी होते. यायला ती बोलत लागली हो मला. हे मी नाशिककडे गेलो, तिकडं मराठा आरक्षणाचं सांगत होतो. सांगता सांगता तिकडचे शेतकरी बांधव हे खूप संख्येने एकत्र आले होते. खूप म्हणजे खरंच संख्या होते. ते म्हणले मराठवाड्यातलं एक येतो का? आम्ही बी एक. म्हणजे आमच्या मराठ्यात सुद्धा दिस लागल्या. हे जिल्हा बोलून विस्तार झाला की त्यांनी तितक्या जिल्ह्यात जायचं. तसं तिथं प्रचंड मोठा कार्यक्रम त्या सटाणा यशवंतनगरी सटाण्यात कार्यक्रम होता. खूप मोठा होता. तिथे चौकातले चारही रस्ते ब्लॉक होते. इतका मोठा. तर त्यांनी सांगितलं दादा एक तुमच्यात अशी एक ऊर्जा आहे की न होणाऱ्या ही घटना मराठा आरक्षणाची घडत आलेली. आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्हाला 60% आरक्षण आहे. तरी मला प्रमाणपत्र सुद्धा दाखवलं म्हणे हे पूर्वीच आहे मला. तरी मराठा म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहे. भाऊ द्या, तुम्ही खूप दिवसांना जात एकत्र आणली, त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. माणसं मला ते सांगत होते. पण हे झाल्यावर तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस, कारण 80-85% या राज्यात मराठा शेतकरी आणि त्याच्यात मी सांगितलं आपल्याला त्याच्यात जात नाही बघायचे शेतकरी विषयात. तर त्यांनी सांगितलं इथून पुढचा मुद्दा तुम्ही उचला शेतकऱ्यांचा लिहा. म्हणून मग मी सांगितलं की हे संपलं का मग ते घेऊ. पण लगेच मध्ये टप्पा पाडून द्यावा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सुरू करताना करा सुरू मला उली दिली झोपून द्या थोडं. ते बी मागायला होतं मी, काय अडचण नाही. आणि त्याच्यातलं काय आहे, मला थोडी वेगळी सवय आहे. मी आरक्षणाचा हा लढा उभा करताना आधी शोध घेतला होता मराठ्याचं आरक्षण पुढे आणि मग आंदोलन ताकदीने उभा केलं होतं. आरक्षणच माहीत नाही कुठे, नुसतंच पळायचं आंदोलन करत कामाला. आवाज एक जण म्हणतो 50%, एक जण म्हणतो वर, एक जण म्हणतो खाली. आता हाई पुढे तर बघायला लागलं ना, तरच त्याच्यात मजा आहे. नसतात काय अर्थ नाही. मग नुसते आपण जात दमितो म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी. याचा अर्थ असतो इथं समाजाचा स्वार्थ बघायचा. तसं मला त्या शेतकऱ्यांतल्या पुऱ्या खुट्या बघायला त्या कुणी कुठं कुठं ठोकलेल्या. या उपटीला त्या उपटा लागणार परत दुसऱ्या ठोकून ठेवायला पाहिजे. नेमकं घुंगडं झोपलेलं कुठे, कशाचे भाव वाढले, सोन्याचे कसे वाढले, त्यांच्या खताचे बी बियाण्याचे कसं वाढले. म्हणजे याच्यात मला विचार करावा लागणार आहे. त्यांचे जर इतक्या पटीत अचानक वाढले, यांच्या साखरेचा भाव वाढला, यांच्या तेलाचा भाव वाढला, त्यांचा कपड्याचा भाव वाढला, आमच्या कापसाचा नाही वाढला. कापूस तर आमचाच आहे, तेलाचं बी आमचंच आहे, सोयाबीन आमचीच आहे, सूर्यफूल कापूस त्या सरकीपासून होणार ते पण आमचंच आहे. आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेते तर याचं कपा कपा वाढत. पाणी आमच्या जिहेरीचं बाटलीत टाकलं की तिथं 30 रुपयाला झालं, 30 रुपयाला. आमचा दूध तर तिथं लिटरात इकत नाही. माते जरा घुसायचं आहे त्याच्यात. दुधाचा भाव काय तुमच्या पिशीत टाकल्यावर किती होतो. आमच्या कॅन्टीत येत चरीत येत तांब्यात येत वर त्याचा भाव कमी. आणि तुमचं नुसतं मेन कापडाचं पिशीत टाकलं वाढलं ना खापकोण. म्हणजे ते बी कसं काय वाढलं मग इतकं. मग आमचं कसं काय वाढत नाही ते बघायला लागणार आहे. आमचे कांदे स्वस्त घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले किती वाढत. आमच्या कंपनीचा कांदा तो आगायचा कांदा रे. कांदे आमच्या इथं लगेच भाव वाढत. मसाला झाला. मिरच्या कोणाच्या आता, मिरच्या आमच्या. तुमच्या मेन कापड्याचे पिशे धरून काय करून कलरचं चित्र टाकीता वाढन भाव त्याचा. आमचे 1-1 किलोचा भाव तुमच्या एवढे पिशीच झालाय. मसाला आम्हीच काय, मिरच्या आमच्या आणि पैसे तो खातो काय. म्हणजे हे बराच सारासार त्याच्यात विचार करून त्याच्यातला खरा अर्थ बाहेर काढावा लागणार आहे आणि मग मजा येणार ते लढाय. आणि मग बी शेतकरी राज्य देशातले बी कसं काही एक होत नाही ते बघू आणि सरकार कसं देत नाही ते बघू. सरकारला ज्ञान घेतल्याशिवाय पर्याय नाही. मग ते सल्लागार आणायला लागते कामात आम्हाला डबडे दे
वाचित नुसते नाही ते लय कामाचे तिकडून बसल्या म्हटलं म्हणतात मी सल्लागार काय सल्लागार आहे तू इथं मी कोणाचाच ऐकत नाही काही जण म्हणतात मग हात आहे काय हात आहे काय असं कोणाचं हात नाही पाय नाही काही नाही कुठं गेला हातावाला इबर पुढं पुढं काय माझी जात एक झाली टाकते बिचारी 70 वर्षात होत नव्हती सामान्य एकत्र बिचारे आले म्हणून कोणाला पडता येणार आणि मी कोणाला मॅनेज होत नाही सरकारला पाहिजे त्यामुळे हे जमलंय पण शेतकऱ्याचा विषय जर घ्यायचा म्हणलं तर तो देशव्यापी लढाई तो लहान नाही कारण बहुतेक ते कायदे सगळे केंद्रीय असावे असं म्हणतोय मी सांगतो मला माहीत नाही यातला कारण शेतकऱ्याचा विषय हा केंद्रापासून कृषी मंत्रालयापासून असला पाहिजे आणि मग इकडं फायटे आणून उपयोग नाही व्हायचे ताकद इकडं व्हायला जाणं इथून माणसं बसले ना मुंबईपासून तर दिल्ली पोस्ट शेवटचा माणूस पाहिजे रस्त्यात मग बघा कायदे कसे बदलत नाही त्यांना अत्यंत शेतकऱ्याच्या बाजूने काय धंद्यामध्ये ते नुसते ते आमदाराला देईन मंत्र्याला देईन पगार देते त्यांना काय गरज आहे पगाराची आणि इकडे शेतकऱ्याचा रोग आला का दिवस पेन्शन रिटायर झाला शेतकरी लगेच आमचा शेतकरी 90 वर्षात सुद्धा शेतात काम करतोय एवढं सुखानं गवत जनावरापर्यंत घेऊन येतो त्याला एक पेन्शन मग त्या आमदाराने केलं काय ते वाकत चलत आहे ते रिटायर झाला म्हणून त्याला पेन्शन सुरू आहे आणि ते एखाद्या बार म्हणतात मी एका माझ्या आमदाराचा ऐकलेला किस्सा ते म्हणतात मी पेन्शनवर जगवतो काय जगवतो रे त्यातले प्रमुख शेतकरी मोठमोठे आले होते दिल्ली आंदोलनात ते त्यांच्या भाषणातच म्हणले होते तसं असं म्हणून तुमच्यात लोकांना तुम्हाला सांगितलं असं पण ते मला त्यात अभ्यासच करावा लागेल ते म्हणले ते खरं आहे ते मी मान्य करतो म्हणजे तोंडात म्हणले असं माझ्या कानाजवळ तर मी म्हणलं असतं जवळ ते भाषणातूनच बोललेले ते आता मला त्याचा आधी अभ्यास करावा लागेल कारण आपणच स्वतः शहाणे पाहिजेत आपल्याला स्वतः रस्ता माहीत पाहिजे तिथपर्यंत जायचं दुसऱ्याला विचारित जायचं जवळ रस्त्याच्या गेल्यावर त्या गावाच्या तेव्हा जर म्हणला तिकडून चांगला नाही खराब रस्ता इकडून जाय पांगला सगळा कार्यक्रम त्यासाठी दुसऱ्याचं ऐकून काय असतं दुसऱ्या ते अभ्यास करते 50-40 वर्षे आणि मग ते त्यांच्या सोयीनुसार जर आपल्याला वापरलं तर समाजाचा शिकतो शेतकऱ्या समाजात तोटा होतो त्यामुळे आपणच ज्ञान जर घेतलं तर ते डोक्यात ताण नव्हतं कारण ते जर आत्ता गरज आहे मला त्या अभ्यासाकडे ते जर नाही आला जाणून बुजून तर मी काय करायचं त्यापेक्षा आपल्याच माहीत लागली ते जर मुद्दाम ते तिकडंच ताणून धरलं तर म्हणजे तसे सुद्धा पोलीचे लोक आहेत त्यापेक्षा ते आपल्याला शिकावं लागणार आहे त्यातले बारकावे सगळे तेव्हा त्याच्यात विजय मिळवण्यात माझा नाही काय ते 100% पलटले सगळे फक्त लढणारा प्रामाणिक पाहिजे काय करायचं नाही मग आरक्षणाचा मुद्दा राहायचा ना म्हणे तिसरंच लागायचं पुढे ते बी करणारच म्हणून मी तुमच्या कांद्याचं बोललोच नाही तुमच्या जिल्ह्यातला नुसतं कांदेच खातो का मग जेलात जाऊ वाढेल म्हणा जरा भाव त्याला धान्याला येतो का ओबीसी त्याला म्हणा जरा कांद्यासाठी लढ ना जरा चटण्याच्या काचा बदलेव ना आता लढ करणार आहेत आपण पण थोडंसं आता हा विषय ज्वलंत आहे कांद्याचा बी मी आता सांगितलं तुम्हाला की मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंमत आहे कांद्याची मी आत्ताच तो विषय बोललोय माहिती आहे मला की शेतकऱ्यांच्या लय हाल आहेत मग तो कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक असू द्या किंवा तुमचा द्राक्ष उत्पादक असू द्या कांदा सगळेच जे पिकं आहेत आपल्याला भाव नाही याची जाणीव 100% मला शेतकऱ्यात बोललो लढूयात आपण फक्त एवढं मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणा मुद्दा आहे गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण याच्यात आहे कारण ती पण शेतकरीची हे आरक्षणात लेकरं म्हणजे शेतकऱ्याचेच आहे हे बी दुसऱ्याचे नाही एक टप्प्यानं घ्यायचे फक्त मला सवय एकच मुद्दा मी कडीला लावतो मी 4-5 मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणचा असू द्या जड जातो त्यामुळं एक कडीला लागला की एकच शेतकऱ्याचा धरू फक्त बाकीचे त्याला फांद्या फोडायच्याच नाही तोच कडीला नेऊन घालायचा त्याच्यात न्याय मिळतो नसतं आपण जर 10-20 मागण्या घेतल्या तर ते काय करते मागच्या घेते आणि पुढचा मी तसंच राहून जातो असं बऱ्याच वेळ झालेलं त्यामुळे ह्यावेळेस आंदोलन घेताना मराठा आरक्षणच घ्या
बाकीचं बघू मग नंतर. हमारे तात्या नाही नाही नाही, जवाब विचारायचं मी मराठा बांधवांना सांगितलेलं नाही. पुन्हा एकदा क्लिअर करतो, मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढंच सांगितलंय, आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदनं द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला वेळ नसेल तर. कारण आपण शेतकरी आहे, उगाच त्यांची फरफट नाही करायची करून करून. फोन करायचं आणि सांगायचं साहेब आमच्या लेकराचं सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यात कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहे. तुम्ही 15 तारखेला अधिवेशन जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की, आणि एक मतानं सगळे म्हणा हे या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून, आणि त्याचं कायद्यातही रूपांतर करा. तो मजबूत कायदा राहायला पाहिजे. याच्यासाठी आमदारांनी आमदारांनी 15 तारखेच्या अधिवेशनात या कायद्याच्या बाजूने सगळ्या सोयरीचं एक मतानं बाजू मांडा. मग मंत्री असो की आमदार असो हे त्यांना सांगितलंय. त्यांना काय जॉब विचारायचं सांगितलं नाही, कोणी जॉब विचारण्याची गरज होता नाही. खासदाराला सुद्धा फोन करून सांगा की तुझे ओळखीचे जेवढे आमदार आहेत महाराष्ट्रात तेवढ्यांना पण तुम्ही सांगा आवाज उठवा म्हणून, आणि ते पण सगळ्या सोयऱ्याच्या बाजूनं ओबीसी आरक्षणातूनच हेच आवाज त्यांनी उठवायचा. त्याच्यामध्ये ते दुरुस्त्या त्याच दिवशी आम्ही ते वाचलं, त्याच दिवशी दिलेलं. खूप पत्रकार त्याला साक्षीदार आहेत आणि खूप अभ्यासक सुद्धा मुंबईतले साक्षीदार आहेत. त्याच दिवशी सांगितलेलं हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला मग तो कागद. त्यांनी त्याच्यात आपण दिली व्याख्या दिली त्यांना आपण दिली. समाजातल्या अभ्यासकांनी खूप दिली. अवघड सुद्धा करायचं सांगितलं त्यांना, कारण व्याख्याची सुद्धा बऱ्याच व्याख्या राहू द्या हे सांगितलं. मला काय पाहिजे मी स्पष्ट आहे समाजासमोर. मला काय पाहिजे, मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते राज्यांतर्गत येणारे सर्व सगळे सख्खे सोयरे ही मला व्याख्या पाहिजे. त्याची अंमलबजावणी पाहिजे. त्याने काय केलं मला नाही, अंमलबजावणी करताना पुन्हा मला हे पाहिजे. मागं त्याने काही नसलं दुरुस्त करणं तिकडे ते फेकून दे. हो, पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी. मग त्यांचीच बाजू ऍक्सेप्ट नाही करणार ना, त्यांनी आमची केली ना. मग तर हातात घेतला ना, आणि हे सगळ्यांना माहिती. नाही पाण्याला झाले 5 तास कुठं कोरडे पडतील नाही पडतील ते विचार नाही करणार मी. सरकारला एवढंच सांगणं की तुम्ही या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा. आम्ही दिलेली व्याख्या 2 महिन्यापासूनची तीच घ्या आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्यासुद्धा घ्या. ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे त्याची तपासणी आणि गृह चौकशी नंतर करा. शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे शपथपत्रावरती त्याला द्या. अहवाल मागासवर्ग आयोगाने दिला तो करून कायदा पारित करा, ताबडतोब कायदा पारित करा. आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केसेसच्या बाबत आंतरवालीसह या सगळ्या केसेससुद्धा मागे घेण्यासाठी तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळा तो प्रक्रिया पार पाडायचा निपटारा करा आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मात्र ताबडतोब करा. नाही नेटवर्क जे आम्ही त्यांचे फोन बंद पाडलेले त्यांच्यासाठी सगळ्यांचे. धन्यवाद. चला.